म्हणजे याचा अर्थ आता मला मराठीमधून द्यायची गरज नाही पडायला पाहिजे, कारण की तुम्ही मराठीचे विद्यार्थी आहे तर मराठीमधून तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि जर मराठीचे विद्यार्थी नसाल तर तुम्ही सेमीचे विद्यार्थी असाल, आणि जर तुम्ही सेमीचे विद्यार्थी आहे तर तुम्हाला सेमीमधून येणं म्हणजेच मराठी आणि इंग्लिश मधून दोन्ही पण यायला पाहिजे. जर तुम्हाला दोन्ही पण येत असेल तर तुम्हाला इंग्लिश मधून पण येत असाल, आणि इंग्लिश मधून येत असेल तर तुम्हाला मराठीमधून पण यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला मराठीमधून नाही शिकवते, मी तुम्हाला मराठीमधून सांगतोय, तुम्हाला मी इंग्लिश मधून दिलेलं आहे. कळालं नाही? कळालं? सॉरी, हट झालं का तुला? लास्ट टाइम आपण ग्रामरचे नाही का काही टाइप्स बघितले होते. ओके, तर त्या टाइप्स मध्ये आपण काय काय बघितलं होतं? सगळ्यातून पहिलं टाइप बघितलं होतं पर्सनल प्रोनाउन. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. ओके, ते बघितलं होतं आणि त्यांचा यूज बघितला होता आपण. तुम्ही सेंटेन्स जर केले असेल तर तुम्हाला लक्षात होणार आहे. आणि जे पोरं सेंटेन्स वगैरे ते करणार नाही त्यांना लक्षात होणार नाही. ओके, तर तुम्हाला सर्वातून पहिले तर ते लक्षात करून घ्यायचं. पर्सनल प्रोनाउन झालं. नंतर आपण बघितलं होतं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन कसा होता? दिस म्हणजे हा किंवा ही. जर एक असेल आणि माझ्या जवळ असेल तर दिस यूज करल. एक असेल आणि दूर असेल तर दॅट यूज करल. बरोबर? दिस इज पेन आणि दॅट इज पेन. ओके, एक आहे दिस इज आणि एक आहे दूर आहे दॅट इज. कळलं? अनेक जर असले तर देज आर. अनेक गोष्टी कधी पण असेल ना त्यांना कधी पण आपण काय यूज करायचं? जवळ असेल तर अनेक, आणि जवळ असले तर काय यूज करायचं? तू अजून तिकडेच अडकलेला आहे का दिसवर? हा, रंग दे बसंती चोला. हा, देज. अनेक गोष्टी असल्या माझ्या जवळ असल्या तर देज. दीज नाही, दिस इज नॉट, दिस इज नॉट, देज. आणि देजला काय लागतं? आर लागतं का इज लागतं? देज इज म्हणतो का आपण? देज आर. तुम्ही म्हणशाल आर शोभून दिसतोय म्हणून आपण आर यूज करतो. तसं नाही. अनेक गोष्टी असल्या ना तेव्हा आपण आरच यूज करतो, आणि एक गोष्ट असली ना तेव्हा आपण इज यूज करतो. तर दिस इज आणि देज आर. कळलं? दिस इज म्हटलं की एक आहे, आणि देज आर म्हटलं की अनेक आहे पण जवळ आहे. कळलं? आणि दोज, त्याचंच अपोजिट काय येईल? दोज. दोज म्हटलं की अनेक आहे आणि दूर आहे. ते झालं. ओके, हे बेसिक वरच्यावर कव्हर करून घेतोय. नेक्स्ट मध्ये बघा आपण पुढे कोणता बघितला होता, त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रोनाउन कोणता होता? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे सिम्पली ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येईन ना आणि प्रोनाउन राहीन. जसं की हु आर यू, तर हु आर यू मी यूज केलेलं आहे. बरोबर? तू कोण आहे? सिम्पलचं सगळ्यातून सेंटेन्स आहे. तर हु काय झालं? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. म्हणजे त्याच्यामध्ये नावाऐवजी आपण हु यूज केलेलं आहे ना. हु आर दे, ते काय करताय वरून नाही का आपण असं पण सेंटेन्स लिहू शकतो की विच इज युअर फेवरेट बुक. तुझी फेवरेट बुक कोणती आहे? तर विच आलं ना. तर विच काय? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. असे प्रोनाउन जे क्वेश्चन साठी यूज होता. नेक्स्ट मध्ये आपण बघितलं होतं रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे जेव्हा दोन सेंटेन्सला आपण एक करतोय तो शब्द, त्याच्यामध्ये पण हु दे तेच येईन, पण ते हु दे ते वाले ते राहीन का? जे वाले मी तुम्हाला म्हटलेलं आहे आधी शिकवलेले नाही, ते कोणते वाले राहीन? आय लाईक द पीपल हु इज लाईक मी. म्हणजे मला ते लोक आवडतात जे माझ्यासारखे. तर जो, जी, जे आपण जेव्हा असं जॉईंट करतो का त्यांना वेल्डिंग, त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह प्रोनाउन. कळालं तुम्हाला? 4 प्रोनाउन झाले, 5वा आता सुरू होणार आहे. 5वा प्रोनाउन आहे बघा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा तुम्हाला यूज नाहीये, मग मी शिकवतो कशाला आहे? शिका चुपचाप. अ प्रोनाउन दॅट रिफ्लेक्ट्स इन द ऍक्टिव्हिटी. म्हणजे असा प्रोनाउन जो आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिसून येतो. बरोबर? मग आपली ऍक्टिव्हिटी कोणती ऍक्टिव्हिटी राहते? जसं की आयचं काय रिफ्लेक्सिव्ह? माय सेल्फ म्हणजे मी स्वतःला. समजताय ना? तुम्ही असे खूपशे सेंटेन्स यूज करता. मराठीमध्ये समजून घेऊ पहिले आपण. आय म्हटलं की माय सेल्फ म्हणजे मी स्वतःला. ओके, याचे सेंटेन्स नाही दिलेले तुम्हाला, त्या ग्रामरच्या बुकमध्ये पण नाही दिलेले. फक्त एक कन्फर्म म्हणून समजून घ्या, कारण की हे आणि हे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. म्हणून आपल्याला फक्त हे समजून घ्यायचंय आणि मेन म्हणजे याच्याकडे फोकस करायचंय. मी तुम्हाला ग्रामर त्या हिशोबाने नाही शिकवते ज्या हिशोबाने नाही का तुम्हाला कन्फ्युजन होईल. हे फक्त आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे बघा आय, माय सेल्फ हे यांचंच मल्टीवर्स आहे. याच्यामध्ये समजा माय सेल्फ, युअर सेल्फ, अवर सेल्फ, देम सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, इकडे पण तेच आहे. बट यांचं सगळ्यांचे पुढे ला लागल. काय लागल? हा, गुड.
नेक्स्ट मध्ये काऊन आहे बघा, मी स्वतःला, तू स्वतःला, आम्ही स्वतःला, तुम्ही स्वतःला, ते स्वतःला. समजताय ना तुम्हाला? ते स्वतःला काय समजता मग तुम्ही म्हणू शकता इंग्लिश मधून. ओके. मग पुढे एम्पॅथिक प्रोनाउन म्हणजे भारदर्शक सर्वनाम. म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण एकदम भार देतोय तर त्याला आपण काय म्हणतो, एम्पॅथिक प्रोनाउन. मग एम्पॅथिक प्रोनाउन म्हटलं की जे सर्वनाम when pronoun emphasizes subject that is known as the emphatic pronoun. आता जर तुम्हाला एखाद्या याच्यामध्ये तुम्हाला मी स्वतः शिकवतोय, मी स्वतः तुम्हाला शिकवतोय, आता मी भर कोणावर दिला, मी वर दिला. आई तर नाऊन आहे ना, आई तर प्रोनाउन आहे ना, तर करता करता कोण आहे, मी. म्हणजे मी माझ्यावर जेव्हा भर देऊन शब्द यूज करतोय का त्याला आपण काय म्हणतो, एम्फॅटिक प्रोनाउन. काय म्हणतो, समजतंय चौथीवाल्यांना? हा. तर जे सर्वनाम करताना क्रिया स्वतः केली हे भार देऊन सांगते की तुम्ही कधी कधी घरी सांगता ना मी स्वतःहून केलं, हे केलं, तर ते त्याच्यासाठी नाही का हे यूज होतं. कळलं? आणि हे कधी पण याच्यासाठी हे सर्वनाम आय वी यू दे ही शी इट नेमच्या पुढं लागतं. समजलं? जसं की नाही का सावनीने स्वतः गाणं म्हटलं, हे भार देऊन सांगितलं. हा, 1 रुपया कोणी दिला मला? हा 1 रुपया, थँक्स. जे सर्वनाम करताना क्रिया स्वतः केली ते सांगते. आता मी स्वतः तुम्हाला एक्झाम्पल लिहून दाखवल की कसं इंग्लिश मधून आपल्याला लिहायचंय. ओके, नीट लक्ष द्या. ती खुर्ची साईडला घे, तुला झोप आली असेल तर घरी जागा. जसं की अबे फुगे, आय माय सेल्फ, काय हे सर्वनाम कशाच्या पुढे लागते, कर्त्याच्या पुढे लागते. करणारा कोण आहे, मी. करणारा कोण आहे, मी आहे. तर मी स्वतःसाठी काय यूज करल, माय सेल्फ ना. मी स्वतःसाठी मी स्वतःच यूज करल ना. आय साठी मी काय यूज करल, माय सेल्फ. युअर सेल्फ करल का, आय युअर सेल्फ. म्हणजे मी तू स्वतः. काय जमलं का काही नाही. मग आय माय सेल्फ क्लीन द ट्युशन. म्हणजे याचा अर्थ आता मला मराठीमधून द्यायची गरज नाही पडायला पाहिजे, कारण की तुम्ही मराठीचे विद्यार्थी आहे तर मराठीमधून तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि जर मराठीचे विद्यार्थी नसाल तर तुम्ही सेमीचे विद्यार्थी असाल, आणि जर तुम्ही सेमीचे विद्यार्थी आहे तर तुम्हाला सेमीमधून येणं म्हणजेच मराठी आणि इंग्लिश मधून दोन्ही पण यायला पाहिजे. जर तुम्हाला दोन्ही पण येत असेल तर तुम्हाला इंग्लिश मधून पण येत असाल, आणि इंग्लिश मधून येत असेल तर तुम्हाला मराठीमधून पण यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला मराठीमधून नाही शिकवते, मी तुम्हाला मराठीमधून सांगतोय. तुम्हाला मी इंग्लिश मधून दिलेलं आहे. कळालं? नाही कळालं? मग कशाला येतं ट्युशन मध्ये? ओके 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 ओके. हा ओके. तर मग कळालं, काय कळालं? जय जय महाराष्ट्र. हा, आय माय सेल्फ क्लीन द ट्युशन म्हणजे मी स्वतः ट्युशन स्वच्छ ठेवतो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी कशी ट्युशन स्वच्छ ठेवतो. सरक ओमकार. हे बघा किती मस्त की क्लीन आहे ट्युशन. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. हे पोरींना इग्नोर करून टाका. हे बघा किती मस्त पैकी. हे बघा पोरं पण किती स्वच्छ स्वच्छ आहे. हे बघा ते नाही घ्यायचं आपल्याला. हा घे बोल काय करतो. म्हणजे आपण क्लीन ट्युशन ठेवली. हा, तर स्वच्छता आपल्याला राखायला पाहिजे. तुम्ही पण राखत जा आपल्या घरची. ओके. हा, तर तुम्ही बघितलं की मी किती आदर्श व्यक्तिवानी ट्युशन स्वच्छ ठेवतो. ते बघा जळणारे खूप जळू शकता, तुमच्या मागून खूप बोलू शकता मित्रांनो. तर तुम्ही त्यांना इग्नोर करून द्या. कारण की कसं आहे, एखादा व्यक्ती पुढे जात राहतो तर मग त्याच्या पोटावर लोक लाथा मारतात. ठीक आहे. आय माय सेल्फ क्लीन द ट्युशन. मी स्वतः ट्युशन क्लीन करतो. तुम्हाला अशी वाक्यता येत ना आता, जसं की अजून आहे यू. आता युअर सेल्फला कोणासोबत जोडायचं, यू युअर सेल्फ. हे बघा युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः. काय येईन मग त्याच्या पुढं, यू युअर सेल्फ. तू स्वतः पुढं काय, यू युअर सेल्फ काय, रीडिंग काय, यू युअर सेल्फ टॉक. टॉक इन इंग्लिश, वॉक इन इंग्लिश.
आणि ए अनिरुद्ध, तुला एवढं पाणी प्यायचंय का रे? हा, तू स्वतः इंग्लिश बोलतो कळालं? नेक्स्ट मध्ये बघा, युअर सेल्फ झालं. आता हे म्हटलं की युअर सेल्फ म्हटलं की तू, आणि युअर सेल्फ म्हटलं की तुम्ही. ओके, युअर सेल्फ राईट अ नोवेल. तुम्ही स्वतः कादंबरी लिहिता. तुझं काय चालू आहे? तुम्ही म्हणजे तुम्ही भार देऊन म्हणतोय मी कादंबरी लिहिता म्हणून. सांगा बरं का एखादं कादंबरीचं वाक्य. ठीक आहे, अवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः. जसं की अवर सेल्फ कोणाला राहतं आपण बघितलं, वी म्हणजे आम्ही म्हणजे अवर सेल्फ. तर वी अवर सेल्फ आम्ही स्वतः. तुम्ही स्वतः काय करता? स्टडी. वी अवर सेल्फ स्टडी इन कुठं? द क्लास. आम्ही स्वतः वर्गामध्ये अभ्यास करतो. समजले तुम्हाला? देम सेल्फ म्हणजे ते, त्या, ती, स्वतः. देम सेल्फ गॉसिप्स अबाउट देअर नेबर्स. किती सिंपल बनवलं बघा आपण. हे बघा, ते, त्या, ती, स्वतः गॉसिप्स त्यांच्याबद्दल गपशप करता. गपशप म्हटलं की दुसऱ्या भाषेत, तुमच्या भाषेत म्हटलं की चुगल्या. त्यांच्या शेजाऱ्यांबद्दल ते स्वतः चुगल्या करता. कळालं तुम्हाला? करतात का तुम्ही? गौरी करत नाही तू चुगल्या. हा, ही नेक्स्ट मध्ये हिमसेल्फ तो स्वतः. ही हिमसेल्फ रीड द बुक म्हणजे तो. जा संग्राम. ही हिमसेल्फ रीड द बुक. ऑनलाईन येऊन जाईन, लिहून टाकशील ग्रुपवर. ही हिमसेल्फ रीड द बुक म्हणजे तो स्वतः पुस्तक वाचतो. नेक्स्ट मध्ये काय येईल? शी हर सेल्फ प्ले द क्रिकेट म्हणजे ती स्वतः क्रिकेट खेळू नाही, खेळते. कॅन यूज केलेलं आहे का मी? शकते म्हणजे. इट सेल्फ, तिथं डॉग घेऊ याच्या माग. डॉग इट सेल्फ ईट द फूड म्हणजे डॉग स्वतः अन्न खातो. कळालं तुम्हाला? न थांबता आपण पुढे जाणार आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण बघितलेले बघा, इंडेफिनेट प्रोनाउन. इंडेफिनेट प्रोनाउन म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल याच्याबद्दल माहिती नसते, जेव्हा प्रोनाउन दॅट डझंट पॉइंट आउट द डेफिनेट पर्सन. मी तुम्हाला आता कधी कधी म्हणते की कोणीतरी ना अभ्यास करतं पण मग थोडंसं नाही का शिल्लकच वागतं, आणि कोणीतरी नाही का ऍक्टिंग करतं, ओव्हर ऍक्टिंग करतं, कोणीतरी अभ्यासच करत नाही, कोणीतरी नुसतं बडबड करतं, कोणीतरी पेपरच्या दिवशी सुट्ट्याच मारतं, कोणीतरी घरच्यांचं ऐकतच नाही. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं ना? मी असं एखाद्याला पॉइंट आउट करून म्हटलं का? मी एखाद्याला बोललो का? एखाद्या स्पेसिफिक पर्सनला बोललो का? नाही, मी एखाद्या स्पेसिफिक पर्सनला बोलतच नाही. मी कधी एखाद्या स्पेसिफिक पर्सन बद्दल मी हे करून बोलतच नाही, कारण की मला मम्मीने शिकवलेलं की तसं करणारा बोलायचं नसतं. हा, कारण की नाही का, हे माझ्या संस्कारच्या खिलाफ आहे. तुम्हाला माहिती नाही पण लय मोठा संस्कार आहे मी. मी संस्कारी आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट मध्ये म्हटलं की अ प्रोनाउन दॅट डझंट पॉइंट आउट डेफिनेट पर्सन, जे सर्वनाम निश्चित व्यक्ती दर्शवतं का? नाही. जसं की मी आता कोणीतरी म्हटलं, पण ते कोणीतरी निश्चित व्यक्ती मी दर्शवला का? नाही. नेक्स्ट मध्ये
फॉर ह्युमन बिंग म्हणजे मनुष्यासाठी वापरले जाणारे, जसे की नो वन नो बडी. तुमच्यामधलं नो वन कॅन स्टडी, कोणीच अभ्यास करू शकत नाही. मी लिहून देतो. नाही करत तुम्ही. तू पण नाही करत. अजून कोणीच नाही करत. नो वन कॅन स्टडी, कोणीच नाही करू शकत. नो वन नाही करू शकतो. 6चा टेबल सांग रे. सांग 22चा टेबल. हा सांग 25चा. जाऊ दे काय, चला ठीक आहे. नो वन नो बडी. ओके, नो बडी कॅन टेल द 25 टेबल. ओके, कोणीच 25चा टेबल बोलू शकत नाही. बोलू शकतं का? कोणीच नाही बोलू शकत. ठीक आहे. एनीवन एनीबडी म्हणजे कोणीतरी. ओके, एनीवन म्हणजे तुमच्यामधलं कोणीतरी, 1-2 मोजके. एनीवन म्हणजे कोणीतरी असेल थोडंफार हुशार. एनीवन. ओके, नाही तर एनीबडी कॅन डान्स म्हणजे कोणीतरी नाचू शकतं. कोण नाचू शकतं? नाचून दाखव. मग नाचू शकते कशाला म्हणते? नाही येत ना नाचता. तर एनीवन कॅन डान्स म्हणजे कोणी पण नाचू शकतं. एनीवन कॅन डान्स, कोणी पण नाचू शकतं. नाचू शकतं ना रे. एनीबडी म्हणजे कोणीतरी, कोणी पण नाचू शकतं. नेक्स्ट मध्ये बघा, समवन समबडी म्हणजे मोजकं. आता पहिले कसं एनीवन म्हणजे कोणी पण. एनीवन, तुमच्यामधलं एनीवन कॅन रीड मराठी. कोणाला नाही येत मराठी? कोणतं गाबडं येते अजून? उभा राहा. तुला नाही येत ना मराठी? हाय बघा मराठी आहे. ठीक आहे सोडा. नेक्स्ट मध्ये बघा, एव्हरीवन एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण. तुमच्यामधले एव्हरीबडी आय एम रेडी. एव्हरीवनला हाणू शकतो मी. एव्हरीबडी आई कॅन बीट एव्हरीवन. अगर यहाँ पे लड़ाई हो गई तो जीतूंगा तो मैं. फॉर थिंग्स अँड सबस्टन्सेस वस्तू आणि पदार्थासाठी. आता हे तर आपण व्यक्तींसाठी यूज केलं. तुम्ही तर व्यक्ती आहे बरोबर. आता आपण वस्तू आणि पदार्थासाठी यूज करू. जसं की नथिंग म्हणजे काहीही नाही. डू यू नीड समथिंग, त्याचा आन्सर काय तुम्हाला? नाही. नथिंग समथिंग नथिंग समथिंग नथिंग. नेक्स्ट मध्ये एनिथिंग. जर तुम्हाला इफ यू वॉन्ट एनिथिंग आस्क मी. जर तुम्हाला काही पण पाहिजे असेल तर मला मागा. ठीक आहे चला पुढे जाऊ. ते फक्त दिलासा देण्यासाठी म्हटलं होतं मी. लगे 500 रुपये मागू लागले. एव्हरीवन. तुम्हाला की एवढा अमीर दिसतो का रे मी? माझं हे बघा, हे ट्युशन आहे ना भाड्याची. आणि मी माझं घर गळतं. माझ्या घरचे पत्रे खरं गळता. तुम्हाला कसं दाखवू? आता काय इंडियन आयडलचं ऑडिशन तर नाही चालू आहे की मी तुम्हाला सांगू मी गरीब आहे, मेरे घरवाले रिक्षा चलाते. हा, विकत घेऊन घ्यायचं काय? तू भार देऊन. हे बघा ती कसं विकत घेऊन घे, वर भार दिला तिने तिच्यासारखा. एवढा मोठा भार नको देऊ गौरी, चपून जाईन ते. घेऊन घे. काय म्हटली? शिकवतच होतो. तू घेऊन घे काऊन म्हटली? ओके. एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट. आता तुम्ही म्हणशाल हे एव्हरीथिंग म्हटलं की गोष्टीसाठी यूज होतो. एव्हरीथिंग. ओके, आय लाईक एव्हरीथिंग. मला सगळं काही आवडतं. नेक्स्ट मध्ये काय? हाऊ सगळं. ऑल म्हणजे सर्व. जसं की नाही का हे पदार्थासाठी त्याच्यासाठी यूज होईल है ना. ऑल. नेक्स्ट सम म्हणजे काही. नेक्स्ट मध्ये काय? फ्यू म्हणजे काय? मेनी म्हणजे काय? लिटल म्हणजे काय? थोडंसं द्या. आपण भंडाऱ्यामध्ये नाही का पहिले नाही का साबुदाणा घेतला, मग नंतर म्हणे दादा थोडासा दे. थोडासा करत नाही का 2 प्लेटी घेऊन टाकल्या. नेक्स्ट मध्ये बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम. जेव्हा मी तुम्हाला डिवाइड करतोय, प्रोनाउन दॅट डिस्ट्रीब्युट अ ग्रुप म्हणजे एक प्रोनाउन जे ग्रुपला डिस्ट्रीब्यूट करतं. जसं की इच. तुमच्यामधलं प्रत्येक. इच काय येईल? प्रत्येक येईल. इच पर्सन इज
नॉट बॅड. प्रत्येक जण वाईट नसतात. प्रत्येक जण वाईट नसतात. इच पर्सन इज नॉट बॅड म्हणजे प्रत्येक जण वाईट असतात का? म्हणजे मी काय केलं, त्या जे वाईट लोकांना आहे ना एका साईडला ठेवून टाकलं आणि त्यांना माझ्या ट्युशन मध्ये जमा केलं. बघायचं तुम्हाला, बघायचं. हे बघा वाईट जण सगळे एक वाईट ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले. आणि बघा मी पूर्ण दुनियाचा खतरा माझ्या ट्युशन मध्ये घेऊन टाकला. कारण की लोकांना माहिती नाही की मी बॅटमॅन आहे म्हणून. बॅटमॅन. आता ते सूट नाही घातलं ना मी, ते आज दिवस आहे ना रे. जर तुला बॅटमॅनच्या सूट मध्ये बघायचं तर रात्री आहे 11 ते 6 मध्ये. हा ये ठीक आहे. इच पर्सन इज नॉट बॅड म्हणजे प्रत्येक जण वाईट नसता. मी डायरेक्ट डिवाइड केला ना. नेक्स्ट मध्ये ऐदर म्हणजे दोन्ही पैकी एक. ऐदर आय टेक टी और कॉफी. काय चालू आहे? कोणाची तरी बडबड चालू आहे. काय बडबड करताय? काय श्रावणी? मग तिकडे काय बघतीये? ऐदर आय टेक टी और कॉफी. हे बघा, मी चहा किंवा कॉफी दोन्हीपैकी एक घेईन. मी चहा किंवा कॉफी घेईल. आता तुम्ही म्हणशाल किंवा म्हणजे की एक, दोघांपैकी एक घेईल. ओके, तर त्याच्यापैकी मी एकच निवडलेलं आहे, चाय नाही तर कॉफी. ओके, ऐदर आय रीड बुक और राईट नोटबुक. मी एकतर बुक वाचल नाहीतर नोटबुक लिहल. कळालं? नेक्स्ट मध्ये बघा, नाहीतर तुम्ही दोन्ही पण नाही करणार कारण की मला माहिती तुम्ही ढ लोक आहे. नाहीतर आय रीड बुक और राईट. इथे टेक्स्ट बुक लिहा ना. मग टेक्स्ट बुक थोडं जास्तच लांबतंय. ठीक आहे, लांबू द्या. राईट टेक्स्ट बुक म्हणजे मी पुस्तक वाचणार नाही. नाही. हे राईट नोटबुक ना. वाचणार नाही किंवा वही लिहिणार नाही. समजलं तुम्हाला?